गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा दिंडोरीने 7वा वेतन आयोग वेतन निश्चिती पडताळणी करण्यास असक्षम विलंब केल्याबद्दल संबंधित कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती। या संदर्भात आज दुपारी 2 वाजता धरणे आंदोलन सुरू होताच गट विकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांनी शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाला चर्चेचे निमंत्रण दिले। तरी सेवा पुस्तक 7वा वेतन आयोग पडताळणीस विलंब करणाऱ्या लता सोमा उदार तत्कालीन कनिष्ठ सहाय्यक, भास्कर बाबूराव झिरवाळ तत्कालीन वरिष्ठ सहाय्यक, शैला वसंत भामरे तत्कालीन कनिष्ठ सहाय्यक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई संदर्भात नोटिसा बजावल्या व संबंधितांनी दिलेले मोघम व वस्तुनिष्ठ नसलेले खुलासे नामंजूर करण्यात आले। अंतिम नोटीस देऊन संबंधितांवर कारवाई प्रस्तावित होणार हे निश्चित झाले। तसे पत्र गट शिक्षण अधिकारी यांनी काढले। तसेच वेतन निश्चितीनुसार वेतन फरक देयक लेवल व एक स्तरावरील करण्याबाबत सूचित केले असून त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे। तरी शिक्षक परिषदेने दिनांक 17 मार्च 2025 पासून सुरू करत असलेल्या धरणे आंदोलन व साखळी उपोषण करणे असे पत्र शिक्षण विभागाने काढले। सदरील पत्रात शिक्षक परिषद शिष्टमंडळाने वाचन करून आंदोलन तुर्तास स्थगित केले। पत्र गट शिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांच्याकडून स्वीकारताना व पत्राचे वाचन करताना जिल्हा कार्यवाह सरचिटणीस रावसाहेब जाधव, तालुकाध्यक्ष सुभाष वर्ले, तालुका सरचिटणीस कार्यवाह श्रावण बोहे, कोषाध्यक्ष दादाजी अहिरे, कार्यकारी अध्यक्ष विश्वास आहेर, नितीन शिंदे व जिल्हा पदवीधर प्रतिनिधी सुधाकर नाटे, मुख्याध्यापक प्रतिनिधी एकनाथ पाटील, तालुका उपाध्यक्ष दादा इथापे, सुरेश भोये, माधव देवरे, रवी पाटील आदी उपस्थित होते। आज दिनांक 17 मार्च 2025 महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग दिंडोरी शाखेने या ठिकाणी अध्यक्ष सरचिटणीस सर्व कार्यकारिणीच्या वतीने 11 मार्चला निवेदन दिलं होतं आजपासून धरणे आंदोलन। परंतु माननीय गट शिक्षण अधिकारी साहेब यांनी सकाळी फोन करून बैठक लावली आणि आंदोलनाचं डिसिजन आजच्या दिवस तुम्ही थांबवा, आम्ही त्या पद्धतीने कारवाईचं पत्र काढतो आणि तुम्हाला तसा खुलासा करतो। आणि आताच आपल्याला पत्र मिळालेलं आहे। आपण जे आजपासून जे आंदोलन लावणार होतो त्याला निश्चितच यश मिळालेलं आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या आंदोलनाला। कारण 7वा वेतन आयोग वेतन निश्चिती पडताळणी करण्या अक्षम्य विलंब करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित होण्याच्या दृष्टीने योग्य ती पावलं उचलले। आतापर्यंत त्यांना 2 नोटिसा देऊन खुलासे त्यांचे अमान्य करण्यात आलेले आणि आता अंतिम नोटीस देऊन पत्रात तसा उल्लेख आहे। संबंधित कर्मचाऱ्यांची नावं देखील पत्रात आहे आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर मोघम स्वरूपाचे त्यांनी खुलासे दिले, वस्तुनिष्ठ दर्शक दिले नाही खुलासे। त्यामुळे त्यांना अंतिम कार्य दाखवा नोटीस बजावून जिल्हा परिषदकडे कारवाईसाठी त्यांचा प्रस्ताव देण्यात येणार आहे। आणि यामुळे निश्चितच यापुढे शिक्षकांची जी कामं आहे शिक्षण विभागाची ती तत्परतेने होतील अशी आम्हाला आशा आहे। आणि या ठिकाणी आज हे पत्र मिळाल्यानंतर मी घोषित करतो आपलं जे आजपासून जे आंदोलन होतं ते तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलं आहे। पुढील कारवाई होण्यासाठी आपण अजून 15 दिवसाची आता वाट बघणार आहे आणि अंतिम खुलासे येऊन त्यांनी कारवाईसाठी जिल्हा परिषदकडे पाठवणार आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे शिक्षकांसाठी ही। आणि त्यानंतर आपण आंदोलनाची पुन्हा दिशा ठरवणार आहोत। आज मितीला तात्पुरत्या स्वरूपात आपलं हे आंदोलन स्थगित करण्यात येत आहे असे मी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने घोषित करतो। आणि आतापर्यंत जे सेवा पुस्तक पडताळणी बाकी आहे ते तत्परतेने निश्चित होणार एवढे बोलून या ठिकाणी मी शिक्षक परिषदेच्या या सर्व तालुका कार्यकारिणीचे अभिनंदन करीन। आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा विजय असो, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा विजय असो। जय परिषद, जय। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रावसाहेब जाधव, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।